दुसरा चेंडू चांगल्यारीत्या बॉल टाकला गेलाय. अचानक बॉलने घेतली या उसळी. या दरम्यान डॉट बॉल येतोय आणि जर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला खेळताना दिसतोय आपल्याला निशांत पाटील. कर्णधाराने मात्र निशांतवर ऑक्शनच्या दिवशी 22,000 पॉइंट मध्ये त्याला खरेदी केलाय आणि मला काय या संघात घेतलं गेलंय याची दखल मात्र तो करून देतोय. चेंज ऑफ पॅस, पायावर टाकलेला बॉल. या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरकतय. बघूयात अजूनही निशांत याचं षटक यायचं बाकी आहे. अतिशय चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे. एकही मोठा फटका तिघही गोलंदाजांनी मात्र येऊ दिला नाहीये आणि जर आपण बघितलं तर विकेट मात्र आलेत. विकेट यायला झाली आहे सुरुवात. आता मात्र बघूयात डावखुऱ्या हाताचा फलंदाज शिवनारायण चंद्रबॉल सारखा असलेला स्टान्स आणि अंगावर टाकलेला बॉल निश्चितच वाईड बॉल घोषित केला गेलाय आणि व्हाईट बॉलच्या मदतीने हळूहळू का होईना सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकतय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला टाकलेला बॉल लेग स्टंपच्या वरनं बॉल गेलाय. या दरम्यान व्हाईट बॉल त्याला घोषित केलं गेलं नाहीये. पंचांची करडी नजर मात्र एक बॉल अजून यायचा बाकी आहे. तिसरं षटक अंतिम टप्प्यात आहे. पॉवर प्लेचं षटक. धावा अवघ्या झाल्यात 10 आणि 2 सलामीचे फलंदाज मात्र तंबूच्या आसरेला गेलेत. उलटाच बॉल मनगटाच्या साह्याने फेकून दिलाय. सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी आणि या 4 धावेच्या मदतीने धावा होत आहेत 14. षटक मात्र संपलंय तिसरं आणि विकेट देखील आल्या आहेत 2. आता मात्र जर बघितलं तर पॉवर प्लेचे षटक संपलेत. फिल्डिंग आता मात्र ओपन असेल. फिल्डिंग ओपन झाल्यानंतरची बॅटिंग मात्र बघावी लागेल कारण धावा अवघ्या सर्कलमध्ये बनल्या आहेत 14. रुपेश पाटील मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. डावखुरे हाताचा गोलंदाज. फुलर लाईनचा बॉल. त्या दरम्यान सिंगल धावेच्या मदतीने या दरम्यान होती थोडीशी मिसफिल्ड आणि वेलकम बाउंड्री मात्र येते इथे कुणाल बारोडच्या बॅट मधनं. संजीवनी देणारा चौकार मात्र या ठिकाणी येतोय कारण धावा आता या चौकाराच्या मदतीने 18 झाल्यात. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली आहे आणि निश्चितच जर बघितलं तर रुपेश डावखुरे हाताचा गोलंदाज वैयक्तिक दुसरा षटक टाकायला आल्यात. अतिशय चांगला फटका गॅप मध्ये फक्त ढकलून दिलाय ऑफसाईडच्या दिशेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने इथे मात्र धावफलक सरकतय पुढे. धावा झाल्यात 20. रुपेश मात्र बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा जाताना आपल्याला दिसतात आहेत. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. उजव्या हाताचा फलंदाज. फुलटाच बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फक्त ढकलून दिलाय. या दरम्यान मिळतीये सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने इथे मात्र आता स्ट्राईकवर असेल डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासाठी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज नीलोभाई कशा प्रकारची बॅटिंग आपल्या संघासाठी करतोय कारण उभं राहावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. टाइम स्पेंड करावा लागेल. तेव्हा कुठेतरी सन्मानजनक स्कोर मात्र आपण आपल्या संघासाठी डिपेंड करण्यासाठी आपल्या गोलंदाजांना संधी देण्यासाठी मात्र आपण बनवू शकतो. नंतर जर बघितलं तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र फिल्डिंग सजवली जातीये. बघूयात कशा प्रकारची बॉलिंग आता मात्र
डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी होतीये का अतिशय चांगली बॅट मैदानाच्या आतमध्ये सिंगल धावेसाठी आली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने इथे मात्र आता धावफलक पुढे सरकते. माहिती आहे पहिल्या बॉलवर बाउंड्री आली आहे, 2 सिंगल आलेत, 2 डबल डिजिट म्हणजे 8 धावा या षटकात आतापर्यंत येऊन गेल्या आहेत. अतिशय चांगला बॉल या दरम्यान पुन्हा एकदा वेलकम बाउंड्री ॲडव्होकेट विनोद बी पाटील यांच्या होर्डिंगला मात्र धडकणारा हा चौकार येतोय. अतिशय चांगलं सजवलेलं बॅनरने हे मैदान रामसुमन पार्क मनराज पार्क. चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षण आहे देवा चेंडूच्या खाली. या दरम्यान मिळतीये पुन्हा एकदा सिंगल सिंगल सिंगलच्या मदतीने इथे मात्र धावा आता पुढे सरकतात आहेत. ओव्हर मात्र या ठिकाणी झाली आहे आणि धावा झाल्यात 27. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण. 4 षटक 27 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये यायचा बाकी आहे. जर आपण बघितलं तर संधी दोघही संघांकडे आहे. आतापर्यंत जर बघितलं तर गोलंदाजी करणारा संघ म्हणजे हॉटेल राजेंद्र यांनी चांगल्यारीत्या आपला वर्चस्व प्रस्थापित केलंय. मात्र शिल्प हॉस्पिटल या संघाकडे संधी असेल चांगले बॅटिंग करण्याची, चांगले धावा बनवण्याची, कारण इथून 6 ओव्हर देखील आपल्या हातात आहेत. म्हणजे 36 बॉल पुन्हा एकदा चांगला संपर्क गॅप मध्ये चेंडू जातोय सरळ समर्थ क्लिनिकच्या होर्डिंगला धडकणारा षटकार मात्र कुणाल बारोडच्या बॅट मधनं येतोय. गोलंदाजी मार्कवर परेशचं स्वागत केलंय षटकाराने. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. आता मात्र पुन्हा एकदा मागच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल होता. एक आगळा वेगळा फटका क्रिएट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल यामध्ये कुठलाही प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि या दरम्यान लाईक वाईजच्या स्वरूपात सिंगल आली आहे. 2 चेंडूंवर 7 धावा दिल्या गेल्यात. आता मात्र चांगलं क्रिकेट निलोभाईच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. माहिती आहे कुणाल बारोडच्या बॅटला बॅट ऑफ द मिडल प्रत्येक बॉल लागतोय. या दरम्यान सिंगल ढकलून पुन्हा एकदा कुणाललाच बोलवलं गेलंय बॅटिंगसाठी आणि कुणाल बारोड याने आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 1 चौकार 1 षटकार आतापर्यंत लगावलाय आणि कुणाल बारोड मध्ये क्षमता आहे मोठी धावसंख्या उभी करण्याची. मात्र बघूयात कशा प्रकारे बॅटिंग आजच्या दिवसात करतायत. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेला होती, थोडीशी मिसफिल्ड. या दरम्यान चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी आणि या 4 धावेच्या मदतीने कुणाल बारोडच्या बॅटमधनं येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता मात्र धावफलक सरकतोय पुढे. धावा झाल्यात 39 धावसंख्येपर्यंत आता शिल्प हॉस्पिटल येऊन पोहोचलाय. अजून मात्र जबाबदारी संपली नाहीये या दोघही फलंदाजांची, कारण आपले सलामीचे 2 फलंदाज मात्र लवकर बाद झाले आणि तिथून मात्र कुणाल बारोड पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका. या दरम्यान प्रयत्न देखील तेवढाच चांगला होता, मात्र चेंडूने जिंकली आहे रेस. या दरम्यान 4 धावा मिळतील आणि या 4 धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक थोडस वेगात पुढे सरकतंय.
आखो टप्प्याचा बॉल फिरकवण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे आणि झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर साइड स्क्रीनला धडकणारा चौकार लागोपाठचा तिसरा येतोय कुणाल बारोडच्या बॅट मधनं. या चौकाराच्या मदतीने षटक देखील संपलंय. धावा झाल्यात 47. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय समाप्त. धावा झाल्यात 47 आणि इथून मात्र आता चुरस चांगल्यारीत्या दोन संघांमध्ये आपल्याला बघायला मिळेल, कारण 5 षटकांनंतर कमबॅक चांगल्यारीत्या करतात. आता मात्र बघूया आता गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करतोय की बॅटिंग करणारा संघ करतोय, कारण 5 षटकांनंतर जर बघितलं तर अर्धी इनिंग म्हणजे पहिली इनिंग संपली आहे अर्धी. त्यानंतर जर बघितलं तर 5 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. 5 षटकांनंतर 30 बॉल अजून यायचे बाकी आहेत. थोडासा विचार विनिमय करावा लागेल, मात्र एवढा वेळ आपण घ्यायचा नाहीये. कृपया दोघंही कर्णधारांना विनंती असेल, ड्रिंक्स ब्रेक या दरम्यान जर झाला असेल तर मॅचला करायची आहे लवकर सुरुवात. अतिशय आकर्षक असे बॅनर्स या ठिकाणी लावले गेलेत. त्यानंतर जर बघितलं तर डगआउट्स देखील चांगल्या प्रकारे सजवले गेलेत. मुख्य मंच देखील चांगल्यारीत्या सजवला गेलाय आणि साइड स्क्रीन अतिशय आकर्षक अशा कलर मध्ये साइड स्क्रीन, टॉस का बॉस, त्यानंतरच प्रेक्षक गॅलरी, निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या ॲग्रिकल्चर कंपनीच्या मदतीने मात्र हे प्रेक्षक गॅलरी स्पॉन्सर्स केली गेली आहे. अतिशय चांगलं देखणं आयोजन नियोजन या गुजरात प्रीमियर लीग कमिटीतील आयोजनच्या मान्यवरांच्या आयोजन कमिटीतील सभासदांच्या मेहनतीने या ग्राउंडला मात्र एक चांगला लुक दिला गेलाय. इथून मात्र बघूयात अजून 5 षटकांचा खेळ बाकी आहे. धावा झाल्या 47. हर्षलला मात्र गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय. 6वं षटक आहे. वैयक्तिक पहिलं कालचा सामन्याचा त्यांनी सामना चांगल्यारीत्या फिनिश केला. आखोट टप्प्याचा बॉल वेगात बॅट फिरवली, 4 धावा देऊन गेली आहे. या 4 धावेच्या मदतीने सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. धावा झाल्यात आता मात्र 51. मागील 4-5 बॉलची जर आपण कहाणी बघितली तर चौकार आणि षटकार यायला सुरुवात झाली आहे शिल्प हॉस्पिटल या संघासाठी. आता मात्र निर्धाव चेंडू टाकला गेलाय. बघूयात डॉट बॉल या इथे मात्र येतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने अजून तिसरा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज मात्र या ठिकाणी जातोय. हॉटेल राजेंद्र संघाचा गोलंदाज आता मात्र आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी परेश चेंडूला आवतोय. त्या दरम्यान घेतोय सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र स्ट्राइक वर बोलवलं जातंय कुणाल बारोड याला मात्र आता आमंत्रित केले गेल्याने जर बघितलं तर संघ मालक हॉटेल राजेंद्र संघाचे संघ मालक श्री महेंद्र पाटील हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी पाठबळ वाढवण्यासाठी मैदानाच्या बाहेर बसून अतिशय चांगल्यारीत्या मॅचचा आनंद घेत आहे. अख्खो टप्प्याचा बॉल भिरकवला गेलाय. चेंडू सरळ आलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी आणि कुणाल बारोडच्या बॅट मधनं निर्णायक धावा यायला झाली आहे सुरुवात. मागच्या षटकापासून अतिशय चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसतोय कुणाल बारोड. या षटकाराच्या मदतीने धावा झाल्यात 58.
पुन्हा एकदा आखूड डप्प्याचा बॉल, बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये इथे मात्र तिसऱ्या पंचांना देखील आमंत्रण दिलं गेलंय. आता मात्र तिसरे पंच देखील आपल्याला इन ऍक्शन दिसतील. अतिशय चांगलं बॅटिंग आतापर्यंत कुणाल बारोळेची राहिली आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार मुख्य मंचाला आमंत्रित. षटकारांची हॅट्रिक इथे मात्र लगावली जातीये. अतिशय चांगलं बॅटिंग आता मात्र कुणाल बारोळच्या माध्यमातून होतीये. अतिशय वेगात धावफलक पडायला झाली सुरुवात. 70 धावसंख्येपर्यंत संघ येऊन पोहोचलाय आणि कुणाल बारोळ वैयक्तिक 15 बॉल मध्ये 45 धावसंख्येवर खेळतोय. अतिशय चांगली बॅटिंग आणि कुणाल बारोळ आणि नीलूभाई यांनी मात्र चांगल्यारीत्या पार्टनरशिप बिल्ड केली आहे. रिवाजचा फटका आता मात्र 4 धावा देऊन जाईल नीलूभाई साठी. अतिशय चांगली बॅटिंग ह्या दोन फलंदाजांच्या माध्यमातून होतीये. आपण जर बघितलं तर या सामन्यात सलामीचे 2 फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतरच या दोघांनी मात्र चांगल्यारीत्या आपल्या संघासाठी पार्टनरशिप बिल्ड केली आणि ग्राउंड्समॅन तो बॉल लवकर आणून द्यायचा आहे. चला मात्र आता बघूया कशा प्रकारची बॅटिंग होती. या पहिल्या बॉलवर तर चौकार आलाय, मात्र अजूनही 5 बॉल यायचे बाकी आहेत. तर मात्र पुढे सरसावत हेलिकॉप्टर लॉफ्ट केला गेलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय 4 धावेसाठी आणि या 4 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्येत आता वाढ खूप वेगात होतीये. पहिल्या 2 बॉलवर लगातार 2 बाउंड्रीज आल्यात. मात्र बघूयात बॅटिंग अजूनही करावी लागेल, कारण समोरच्या संघामध्ये जर आपण बघितलं तर बॅटिंग लाईन चांगल्यारीत्या आहे. पुन्हा एकदा रिवाजचा फटका, गॅप मध्ये चेंडू चाललाय 4 धावेसाठी. मागच्या षटकात लागोपाठचे 3 षटकार आणि या षटकात लागोपाठचे 3 चौकार नीलूभाईच्या बॅटमधून आत मात्र या ठिकाणी आलेत. मागच्या षटकात जे 3 षटकार लगावलेत ते कुणाल बारोळ. आता मात्र फलंदाज वेगळा आहे, गोलंदाज वेगळा आहे, सिच्युएशन देखील वेगळी आहे आणि धावा संख्येत देखील बदल खूप वेगाने होतोय. आता मात्र फिल्डिंग सजवली जाते. बघूयात ज्या प्रकारची फिल्डिंग सजवली जाते त्याच प्रकारचा बॉल मात्र नीलूभाई यांच्यासाठी टाकला जातोय का. मध्ये घुसून फेकून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर 6 धावेंसाठी आणि आता मात्र नीलूभाईंची बॅट ठिकाणी तळपायला लागली आहे. 4 बॉल आतापर्यंत झाले, 4 मध्ये 3 चौकार 1 षटकार. या षटकाराच्या मदतीने आता मात्र धाव संख्येत खूप वेगाने वाढ होतीये. धावा झाल्यात 88
आणि ज्या प्रकारची धावसंख्येची पार्टनरशिप होती, गरज होती, त्याच प्रकारची बॅटिंग या दोघांनी मात्र आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उभं राहून करून दाखवली आहे. आणि जर आपण बॉडी लँग्वेज आता मात्र बघितली तर हॉटेल राजेंद्र या संघाच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज थोडीशी मात्र नर्वसनेसकडे वळताना आपल्याला दिसते. मात्र क्रिकेट आहे, अजूनही कमबॅक करण्याची संधी आपल्याला प्रत्येकाला दिली जाते आणि इथून देखील खेळ आपण चेंज करू शकतो. पुन्हा एकदा रिवाजचा फटका मारण्याचा प्रयत्न, या दरम्यान लाईक बाईकच्या स्वरूपात सिंगल येते. अजून एक बॉल या षटकाचा यायचा बाकी आहे. कुणाल बारोळ जो परिपूर्ण फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय तो मात्र सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर स्ट्राईक वर आहे. शेवटचा बॉल, कुणाल बारोळ फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला. आता मात्र परेशने टिपलाय झेल, संपेल कुणाल बारोळचा खेळ. मात्र कुणालसाठी टाळ्या ह्या वाजल्या पाहिजेत. ज्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या रीत्या झाली आहे. डगआउट मध्ये देखील आता मात्र थोडस आनंदाचं वातावरण आपल्याला दिसतंय. आणि जर आपण बघितलं तर बॅटिंग साठी आता मात्र पुन्हा एकदा एक आत्मघाती फलंदाज, आक्रमक फलंदाज मैदानाच्या बाहेर